चला आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरी जे आहे ते अजून डिटेल मध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं की आपण जवळपास त्याचे जे काही अझम्पशन्स होते की त्याचं नेमकं काय बेसिस आहे ते काल आपण पाहिलं होतं. आपण त्याच्या पुढचा पार्ट आज स्टार्ट करू. वी विल डिस्कस टुडेज द इन डिटेल्स व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाउंड. In yesterday's lecture, we had studied the assumptions of valence bond theory. In this, valence bond theory is depend upon the hybridization of the molecule or hybridization of the coordination compound. Strong bond are not formed, then the CMI in the complex makes available an adequate number of empty orbital. Then next is the third assumption is that in complexes D2sp3 or sp3d2 and dsp2 are the common hybridizations. Then fourth, the d orbital involved in the hybridization may be either inner or outer orbital, and on this basis the complexes form the outer orbital complexes and the inner orbital complexes. Then fifth assumption is that the non-bonding metal electrons occupy the inner d orbital which do not participate in the hybridization. जे काही नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात ते काय होतात ते बॉन्डिंग मध्ये हायब्रिडेशन मध्ये भाग घेत नाहीत, ते ऍज इट इज तसेच राहतात ते. आणि त्याच्यामुळे व्हॅकंट ऑर्बिटल काय होतात अवेलेबल होतात. आणि व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल झाले की काय होतं की तिथं बॉन्डिंग फॉर्मेशन साठी तिथे जागा निर्माण होते आणि देन देर इज फॉर्मेशन ऑफ द बॉन्डिंग, तिथं काय होते जागा पडते. देन सिक्स, इच लिगॅन्ड हॅज ऍटलिस्ट, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जर एखादा लिगॅन्ड एखादा मॉलिक्युल्स हा जर लिगॅन्ड व्हायचा असेल किंवा लिगॅन्ड म्हणून ऍक्ट व्हायचा असेल, then first condition is that it's having its own lone pair of electrons in a orbital, or each ligand has at least one orbital containing a lone pair of electrons. त्याच्यात काय पाहिजे, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तरच तो काय होतो लिगॅन्ड म्हणून ऍक्ट होत असतो. देन सेव्हन्थ, द एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल ऑफ मेटल ॲटम, आणि ही जे काही हायब्रिडेशन होत असते हे हायब्रिडेशन कसं असते किंवा हे हायब्रिडेशन कशा प्रकारे होत असते की एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल, कशाचा एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल, सेंट्रोमेट ॲटमचा, इज ओव्हरलॅप विथ द फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ द लिगॅन्ड्स. लिगॅन्डचा फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल कशामुळे असेल, बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आपण वरचा पण नाही पाहिलं का, इच लिगॅन्ड हॅड ऍट लिस्ट वन ऑर्बिटल कंटेनिंग अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे लिगॅन्डकडे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या ऑर्बिटल मध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात याचा अर्थ ते काय झालं, ऑर्बिटल फुलफिल झालं. आणि आपण सेंट्रल मेटलचं ॲटॉमिक ऑर्बिटल कसे असतात, व्हॅकंट असतात. मग हे सेंट्रल मेटल ॲटमचे व्हॅकंट ऑर्बिटल, ॲटॉमिक ऑर्बिटल इज ओव्हरलॅप विथ द फुलफिल ऑर्बिटल ऑफ द लिगॅन्ड, अँड देन देर इज फॉर्मेशन ऑफ द सिमिलर काइंड ऑफ न्यू ॲटॉमिक ऑर्बिटल. तिथे काय होतं, सेम एनर्जीचे नवीन ॲटॉमिक ऑर्बिटल तयार होतात. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द हायब्रिडायझेशन. या प्रोसेसला काम तर आपण हायब्रिडायझेशन म्हणत असतो. इथपर्यंत मला वाटतंय आपण हे सगळ्याचं पाहिलं होतं. त्याच्यानंतर इन द कॉम्प्लेक्सेस हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी स्ट्रिक्टली फॉलोड. आणि याच्यात तुम्ही सांगितलं म्हणजे की व्हॉट इज द हर्ट्झ रूल. हर्ट्झ रूल काय सांगतो, हे कसं लक्षात ठेवायचं, जर 5 ॲटॉमिक ऑर्बिटल असतील आपले, डी ऑर्बिटलचे किती ॲटॉमिक ऑर्बिटल असतात, तर 5 कशा असतात तरी रिकामे असतात, फॉर एक्झाम्पल व्हॅकंट असतात. त्याच्यामध्ये जर पहिला इलेक्ट्रॉन आला तो काय जाईल, पहिल्या ऑर्बिटल मध्ये जाईल. दुसरा आला तर दुसरा तो पहिल्या ऑर्बिटल मध्ये नाही जाणार, तो जाईल दुसऱ्या रिकाम्या ऑर्बिटल मध्ये जाईल. त्याच्यानंतर तिसरा परत तिसऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये रिकाम्या याच्यात जाईल. चौथ्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये जाईल. पाचव्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये जाईल. आणि ज्यावेळेस when the 6th electrons is coming, then it pair with the first orbital. त्याच्यानंतर जो 6व्या इलेक्ट्रॉन आहे तो काय होतो, मग तो पेअरिंग होत असतो. मग 6वा पेअरिंग, 7वा पेअरिंग, 8वा पेअरिंग, 9वा पेअरिंग, 10वा पेअरिंग, जसं त्या बसचं एक्झाम्पल तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं, तो प्रमाणे काय करायचं, हर्ट्झ रूल हा फॉलो होऊन काय होत असते की ते कॉम्प्लेक्स जॉमेट्री फॉर्मेशन होत असते. मग नेक्स्ट पाहत होतो आपण की कॉम्प्लेक्स जॉमेट्री कॅन बी लिंक टू द 5 मेन ऑर्बिटल हायब्रिडायझेशन प्रोसेस. तुम्हाला सांगितलं की जर 2 कोऑर्डिनेशन नंबर असेल तर त्याची जॉमेट्री काय असते, एसपी येत असते. हायब्रिड ऑर्बिटल त्यांची एसपी असतात, म्हणजे एक एस असेल एक पी असेल. जॉमेट्री कोणती त्याची लिनियर असते. जर 4 असेल तर sp3 हायब्रिडायझेशन होत असते, त्याची टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. जर 4 असेल तर 2 पॉसिबिलिटी असतात, एक असेल टेट्राहेड्रल, दुसरं कोणतं असेल स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री. मग या दोन्हीपैकी कशावर डिपेंड आहे, त्याचं हायब्रिडायझेशन कोणते ते. फॉर एक्झाम्पल हायब्रिडायझेशन जर आपलं sp3 आलं, देन द मॉलिक्युल्स acquires the tetrahedral geometry.
If the hybridization of the molecule is a dsp2, then molecule acquires the square planar geometry. लक्षात. आणि जर 5 असेल तर आपल्याला माहिती टीबीपी येत असते, जर 6 असेल तर त्याचं ऑक्टॅगोनल जॉमेट्री असते. त्या 6 मध्ये दोन पॉसिबिलिटी असतात हायब्रिडायझेशनच्या. एक असेल D2sp3 or sp3d2. If the complex having the D2sp3 hybridization, then it is called as the inner orbital complexes. If the complexes acquire the sp3d2 hybridization, then it is called as the outer orbital complexes. आता पाहे सोपं कशामुळे, जर हायब्रिडायझेशन मध्ये D2 अगोदर आला, D2 म्हणजे काय, दोन डी चे ऑर्बिटल किंवा दोन डी चे ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्व जर झाले तर त्याला म्हणायचं इनर ऑर्बिटल. इनर म्हणजे काय, पहिला किंवा आतला ऑर्बिटल. पण जर sp3d2 आला म्हणजे sp3 च्या नंतर जर d2 ऑर्बिटल आला म्हणजे बाहेरचं d ऑर्बिटल जर यूज झालं, then it is called as the outer orbital complex. It's very simple. So we are go ahead. हे एक्झाम्पल दिले त्याची लिनियर जॉमेट्री कशी असते किंवा काय असते किंवा कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत की ऑन द बेसिस ऑफ दिस एक्झाम्पल आपण काय केले की त्याचं ते आपल्याला इथे जनरली आपल्याला पाहता येईल की कोणते एक्झाम्पलच्या बेसिसवर आपल्याला काय आहे. फॉर एक्झाम्पल लिनियर जॉमेट्री ही अशी असते बघा. सी हिअर लिनियर मॉलिक्यूल कसं असणार आहे, असं असणार आहे. त्याच्यानंतर त्याची जी काही बॉन्ड लेंथ असेल, बॉन्ड अँगल असेल, तर बॉन्ड अँगल इज 180 चा बॉन्ड अँगल असतो. फॉर एक्झाम्पल इथे कॉर्डिशन कंपाऊंडचे एक्झाम्पल दिले नाही, पण कॉर्डिशन कंपाऊंडचे एक्झाम्पल समजा फॉर एक्झाम्पल AgCN2 जर आला मॉलिक्यूल, तर दिस इज द एक्झाम्पल AgCN2. CN2 म्हणजे काय, त्याचा कॉर्डिशन नंबर किती आला, 2 आला, म्हणून त्याची जॉमेट्री कोणती असेल, लिनियर असेल. सिंपल. लक्षात. इथे फक्त आपण मॉलिक्यूलची जॉमेट्री घेण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं इथं. सी द ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री अशी असते, त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल हा 120 चा असतो. देन टेट्राहेड्रल जॉमेट्री जर पाहिली तुम्ही तर सी टेट्राहेड्रल जॉमेट्री अशी असते, त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल किती असतो, 109.5 डिग्री सेंटीग्रेड तेवढा काय असतो बॉन्ड अँगल असतो. त्याच्यानंतर टीबीपी म्हणतो आपण. टीबीपी कशाला म्हणतो असतो जनरली, टीबीपी आपल्याला सगळ्यात माहिती आहे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तर ट्रायगोनल कोणता असतो, हा असतो सी हिअर. दिस इज द ट्रायगोनल. हा ट्रायगोनल आणि झाली याची बाय पिरॅमिडल. एक अबोव द प्लेन, एक असेल बिलो द प्लेन. याच्यापैकी जे ट्रायंगुलर असतात किंवा ट्रायगोनल असतात त्याची जी बॉन्ड अँगल असते तो किती असतो, 120 चा असतो. आणि जो एक अबोव द प्लेन असतो, बिलो द प्लेन असतो, त्याचा बॉन्ड अँगल सेंट्रल मेटल ऍटम पासून हा कितीचा असतो, 90 चा असतो. इज दॅट क्लिअर? इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस ऑल द ज्योमेट्री शुड बी अ 90 डिग्री किंवा 90 कोणाचं असणार आहे, याचं काय असणार आहे, 90 डिग्री सेंटीग्रेड असणार. त्याचं एक्झाम्पल SF6 असतं. काय लक्षात. तर दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. किंवा हे तुम्हाला कशासाठी सांगितलं की तुम्हाला जॉमेट्री नेमकी कोणती पाहिजे किंवा जॉमेट्री कशी असली पाहिजे हे दाखवण्यासाठी मी काय केलं तुम्हाला इथं हे चार्ट मुद्दाम म्हणून घेतलेला आहे. आता याच्यानंतर याच्यावर अजून एक क्वेश्चन मी विचारतो तुम्हाला. सी दुसरा एक महत्वाचा पार्ट आपण इथं आज घेऊ का, की मॅग्नेटिक क्रायटेरिया ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. So first of all, what is meant by magnetic criteria? Pauling made the use of magnetic data. Pauling made the use of magnetic data to find out the number of unpaired electrons. To find out the number of unpaired electrons. On the basis of the unpaired electrons, the complexes may be paramagnetic or the diamagnetic. म्हणजे त्या अनपेड इलेक्ट्रॉनच्या संख्येहून काय असते की तो कॉम्प्लेक्सेस काय पॅरामॅग्नेटिक आहे काय डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्स आहे असं जनरली काय होतं आपल्याला कळत असतं. लक्षात. मग इफ द कॉम्प्लेक्सेस इज पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस कन्सिस्ट ऑफ द अनपेड इलेक्ट्रॉन्स अँड डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस कन्सिस्ट ऑफ द पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. हे काय असते, त्याचा डिफरन्स असते. आणि पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस कशाला म्हणतो आपण, when the substance or when the molecule is attracted towards the इलेक्ट्रिक फील्ड. ज्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते, ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जर मॉलिक्यूल हा अट्रॅक्ट झाला, then it is called as the paramagnetic substances. When the substance or the molecule is repelled from the magnetic field, magnetic field पेक्षा जर substance हा repel झाला, then it is called as the diamagnetic substances. It consists of the paired electron. This is the difference between two paramagnetic and diamagnetic complexes. Now, how to calculate the magnetic moment? Magnetic moment is calculated in the form of the units is called as the Bohr magneton. हे तुम्हाला माहिती आहे की बोहर मॅग्नेटॉन मध्ये काय करत असतो आपण, याची मॅग्नेटिक मुवमेंट ही काय करतो, सो कॅल्क्युलेट करत असतो. सो व्हॉट इज द फर्स्ट फॉर्म्युला और व्हॉट इज द विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द बोहर मॅग्नेटॉन और द मॅग्नेटिक मुवमेंट. सो दिस इज द फॉर्म्युला
With the help of this formula, you can easily calculate the magnetic moment of any transition metal complexes of transition metal complexes. Not we have to calculate the inner transitions. So first of all, see what is the formula. Mu is equal to square root of, see here, mu is equal to square root of n plus 2. Mu is equal to square root of n plus 2. This is the formula. With the help of this formula, we can easily calculate the uh, magnetic moment of transition metal complexes or coordination complexes. In this, mu is called as the magnetic moment. Then n is called as the number of unpaired electrons. See, number of unpaired electrons. Then Bm is called as the Bohr magneton. B is called as the Bohr magneton, and 2 is a constant value in all this. All n and n plus 2 is in a square bracket. This formula is called as the spin only formula. So या फॉर्म्युला काय म्हणायचं, या फॉर्म्युला म्हणायचं स्पिन ओनली फॉर्म्युला. या फॉर्म्युला काय म्हणणार आपण, स्पिन ओनली फॉर्म्युला म्हणायचं. हे पण लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस तुम्हाला 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारू शकतात किंवा इन एक्झामिनेशन you have to ask for one question, 1 marks, one question, that is write down the spin only formula for calculation of magnetic moment. काय सांगितलं मी तुम्हाला इथं, की तुम्हाला क्वेश्चन कसा येऊ शकतो इथं, की राईट डाऊन द a spin only formula for the calculation of magnetic moment. म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी स्पिन ओनली फॉर्म्युला काय करा तुम्हाला तिथं लिहा. मग त्यावेळेस आपण डोळे झाकून लिहायचं तिथं, म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 2. म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n in small bracket n plus 2 bracket close, and तिला पुढे लिहायचं bm. With the help of this formula, we have to easily calculate the magnetic moment. इथून काय होतं, मॅग्नेटिक मोमेंट इथं कॅल्क्युलेट केले जात असते. लक्षात. मग आता या फॉर्म्युला काय म्हणतो आपण, स्पिन ओनली फॉर्म्युला म्हणत असतो, किंवा स्पिन ओनली फॉर्म्युला काय आहे, हा आहे किंवा स्पिन ओनली फॉर्म्युला याला आपण जनरली म्हणत असतो. मग याच्यानंतर काय दिलं की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. सी हियर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द, किंवा आता जर तुम्हाला कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर खूप सारा वेळ इथं लागतो. जर त्या म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n ची व्हॅल्यू काय, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स प्लस इन ब्रॅकेट n म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्लस 2 bm. मग त्याचं ते स्क्वेअर रूट मधून त्याचं हे काढा, त्या दोघांचा गुणाकार करायचा पहिल्यांदा, आणि जी गुणाकार केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्याला काय करणार आपण, त्याचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचा, आणि मग शेवटी काय आपल्याला फायनल त्याचा आन्सर येते. म्हणजे त्याचा आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट मिळते बोर्स मॅग्नेटॉन मध्ये. लक्षात. मग आपण काय केलं, एक चार्ट केलेला आहे. आपण एक चार्ट केलेला आहे. या चार्ट मध्ये काय दिले पहा, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स दिले तर, आणि खाली दिली त्याची मॅग्नेटिक मुवमेंटची व्हॅल्यू दिली. सरळ सरळ काय केले आपण, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स दिले तर, आणि खाली दिले मॅग्नेटिक मुवमेंट्स दिलेली. मग हे जर आपण जर कॅल्क्युलेट केलं, किंवा हे जर आपण जर कॅल्क्युलेट केलं असेल तर आपल्याला थोडा वेळ वाचू शकतो आपण. आणि जो काही फॉर्म्युला असेल तर तो फॉर्म्युला काय करतो असतो आपण, तो जनरली आपण तिथे लिहू शकतो किंवा मांडू शकतो मांडताना. आता इथं बघा मी काय काय सांगतो तेवढं लक्षात ठेवा फक्त, एकदम सोपं. इथं फॉर एक्झाम्पल, इन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस 1 इज द अनपेड इलेक्ट्रॉन. सी, लक्षात घ्या मी काय सांगतो तर, एखाद्या कॉम्प्लेक्सेस मध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स जर एक असेल, एखाद्या कॉम्प्लेक्सेस मध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स जर काय असेल, एक असेल, मग जर अनपेड इलेक्ट्रॉन जर एक असला तर त्याची मॅग्नेटिक मुवमेंट किती येईल, मग त्याची मॅग्नेटिक मुवमेंट असते 1.73 bm. पाठच करून घ्यायचं. इफ the one unpaired electrons is present in a coordination complexes, then magnetic moment value is 1.73 bm. Second, if the molecule consists of the two unpaired electrons, if the molecules contains the two unpaired electrons, then it's having the 2.83 bm magnetic moments. Then if the molecule consists of the three unpaired electrons, then it's have a 3.87 bm magnetic moment. Then four unpaired electron is present in the coordination complexes, then it's having a magnetic moment 4.90. If the molecule consists of the 5 unpaired electrons, then it's having a 5.92. Bohr magneton is the magnetic moment of that complexes. म्हणजे लक्षात कसं ठेवणार आपण, 1 1.73, 2 2.83, 3 3.87,
4 4.90 5 5.92 ही झाली याची मॅग्नेटिक मोमेंट्स. कशाची? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द या कॉम्प्लेक्सेसची किंवा या मॅग्नेटिक मोमेंट कशाची असेल या नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील त्याला काय करायचं एकदम इझी लक्षात ठेवायचं. एक असेल इलेक्ट्रॉन्स जर एक अनपेड असेल तर लिहायचं 1 1.73 2 2.83 3 3.87 4 4.90 5 5.92 इज द बोर मॅग्नेट्रॉन व्हॅल्यू ऑफ दॅट अनपेड इलेक्ट्रॉन्स. हे चार्टून हे असं जर आपण लक्षात ठेवलं तर तुम्हाला तेवढं कॅल्क्युलेशन करायची गरज पडणार नाही किंवा काही पडणार नाही. याच्यामध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन असा पण विचारू शकतात की इफ द coordination compound contain the two unpaired electrons, if coordination compound contain the two unpaired electrons, what is the magnetic moment of that molecule? मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की दोन जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर 2.83 ही काय असेल त्याची व्हॅल्यू असेल. ते 2.83 बीएम ही काय असेल त्याची मॅग्नेटिक मुवमेंट असेल. लक्षात. तर याच्यासाठी मी हा इथं चार्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट सुरू करू ऑन द बेसिस ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी किंवा व्हॅलेन्स बॉन्ड थेरीच्या बेसिसवर आपल्याला काय करता येईल याची स्टडी करता येईल एखाद्या कॉम्प्लेक्सची की कॉम्प्लेक्सेस मध्ये हा कसा फॉर्मेशन झाला कॉम्प्लेक्स किंवा फॉर्मेशन ऑफ CrNH36 ट्राय पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स. एकदम इझिली आहे. जर तुम्ही समजून जर घेतलं तर ते तुम्हाला एकदम 4 मार्कासाठी जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला काय होते इझिली तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला तिथे त्याचा अभ्यास एकदम इझिली करू शकता जर लेक्चर व्यवस्थित जर आपण समजून घेतलं किंवा ऐकलं. लक्षात. आता मी पहा कसं एक्सप्लेनेशन करतो या कॉम्प्लेक्सेसचं म्हणजे याच्यावर काय होईल तुम्हाला लगेच लक्षात येईल की कॉम्प्लेक्स कसा लिहिलेला आहे किंवा काय केलेला आहे. पहा मी काय सांगतो ते. आता पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन विचारला राईट इन डिटेल्स फॉर फॉर्मेशन ऑफ CrNH36 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स असं तुम्हाला 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारला. थिअरॉटिकल झाली तर ठीक आहे नाही झाली एकदम थिअरॉटिकल तरी काय करता आपल्याला हे तुम्हाला त्याच्यातलं काही जे असतील ते पॉईंट्स तुम्हाला क्लिअर होऊन जातील. ओके. फॉर्मेशन ऑफ CrNH36 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स असं जर तुम्हाला विचारलं असेल तर पहिल्यांदा लिहायचं फर्स्टली राईट डाऊन द central metal atom of this complex is chromium or in this complex अशी पण सुरुवात करू शकतो आपण in this complex the central metal atom is a chromium. The second point is that the coordination number of the complex is a 6. The coordination number of complex is a 6. The atomic number of the complex is 24. आता आपला क्रोमियम काय आहे क्रोमियम आपला आहे CMI सेंट्रल मेटल ॲटम म्हणून आपण काय लिहिलं द ॲटॉमिक नंबर ऑफ द CMI इथं कॉम्प्लेक्स झालं द ॲटॉमिक नंबर ऑफ द CMI इज 24. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती 24 आहे. द ग्राउंड स्टेट फर्स्टली काय लिहायचं त्याच्यानंतर मग द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम इज इक्वल टू. आता क्रोमियमचं जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर तुमच्या लक्षात असेल की in a transition series or in a 3D transition series, two elements shows the different electronic configuration as all the elements shows the general configuration. One electron is entering in d orbital, second electron is entering in d orbital. असं जर असेल तर काय करतो आपण तसं लिहित असतो. पण मग इथं फक्त दोन मॉलिक्यूल काय करतात वेगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात देखील जनरल नसते ते एक्सेप्शनल असते. कोणतं असते एक दाखवतो क्रोमियम आणि दुसरा दाखवतो कॉपर. क्रोमियम आणि कॉपर. तर मग क्रोमियमचं जर आपण पाहिलं असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे त्याचे क्रोमियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती येतं क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 24. क्रोमियम इज इक्वल टू AR 3d54s2. टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात क्रोमियमकडे असतात 6. but one of the electron not enter in a 4s cell it is enter in a 3d5 cell. म्हणून तिथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d4 4s2 येण्याच्या ऐवजी this occur as 3d5 4s1. तो काय तो 3d5 4s1 असं काय तरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत असतं लक्षात. मग आता 3d5 4s1 आहे त्याचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. द एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम ट्रायपॉझिटिव्ह. आता मी तर ट्रायपॉझिटिव्ह घेतलं. Why it is taken as a tripositive because chromium molecule is present in its tripositive oxidation state or chromium molecule is present in its oxidation state tripositive. What is meant by oxidation state? Oxidation state means it loses the 3 electrons from its outermost cell or it loses the electron from its outermost cell. याने काय केलं की याच्या आउटरमोस्ट सेल पासून काय केलं की
2 ते 3 मॉलिक्युल्स काय केले तर 3 इलेक्ट्रॉन्स काय केले लॉस केले. हेन्स इन अ ग्राउंड स्टेट. मग आता ग्राउंड स्टेट मध्ये जी काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल त्या ग्राउंड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधून आपलं काय करायचे 3 इलेक्ट्रॉन्स हे काय करायचे मायनस करायचे. कारण की ते काय होतील बाहेरच्या सेल मधून काय व्हायला ते बाहेर जात आहेत किंवा बाहेरच्या सेल मधून तो बाहेर जात आहे इलेक्ट्रॉन्स लॉस करत आहे क्रोमियम. मग याचं ग्राउंड स्टेट काय होतं आपलं Cr इज इक्वल टू AR किंवा ऑर्गॉन 3d54s1. तर या 3d54s1 ही जी काही आउटर सेल आहे फ्रॉम दिस आउटर सेल वी हॅव टू लॉस द 3 इलेक्ट्रॉन्स और क्रोमियम लॉस द 3 इलेक्ट्रॉन्स. मग हे 3 जे लॉस होतील मग हे 3 कोणते जातील बाहेरचे. मग एक जाईल फोरेस मधला एक जाईल लक्षात फोरेस मधला एक जाईल एक गेला तो 0 झाला. आता 3 घालायचे आपल्याला. आता 3D मध्ये किती येतात 5 येतात 5 पैकी आता राहिले किती आपल्याला 2 गेले तर राहतील किती 3 राहतील. म्हणून इन अ एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियम ट्रायपॉझिटिव्ह इज इक्वल टू AR 3d34s0. 3d34s0 is the electronic configuration of the chromium in excited state. मग आपण ही एक्साइटेड स्टेट मध्ये इथे लिहिलं किंवा याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे लिहिलंय याच्या एक्साइटेड स्टेट मध्ये Cr हे आपण घेतलं इथे एक्साइटेड स्टेट मध्ये हे घेतलं आपण इथे ग्राउंड स्टेट मध्ये. मग हेच काय करायचं फक्त आपण एवढंच आपल्याला काय करायचं कशामध्ये शो करायचं इट इज शो इन अ बॉक्स डायग्राम. मग इथे काय करायचं आपल्याला फक्त काय करायचं बॉक्स डायग्रामच्या मदतीने काय करायचं आपण किंवा बॉक्स डायग्रामच्या मदतीने काय करणार आपण हे इथं सी कसं लिहिलं आपण इथं पहिल्यांदा पहा किंवा आपण कसं घेऊ शकतो. क्रोमियम atomic number 24 in a ground state. ग्राउंड स्टेट मध्ये सांगितलं आपण ग्राउंड स्टेट मध्ये होती 3d5 म्हणजे 1 2 3 5 3d5 4s1 ही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. सी 3d5 4s1 is the electronic configuration of chromium in a ground state, but in an excited state he loses the 3 electron because chromium having a 3 oxidation state. मग त्याची जी काही ऑक्सिडेशन स्टेट आहे ती ऑक्सिडेशन स्टेट ची 3 आहे. म्हणून क्रोमियमनं काय केलं एक्साइटेड स्टेट मध्ये क्रोमियम काय करणार 3 इलेक्ट्रॉन लॉस करणार. मग 3 इलेक्ट्रॉन कोणते लॉस करेल मी सांगितलं बाहेरच्या सेल मध्ये. मग या डी मधले 2 लॉस करले आणि एक फोरेस मधला 1 इलेक्ट्रॉन लॉस केला. मग तिन्ही इलेक्ट्रॉन्स काय झाले म्हणजे तिन्ही इलेक्ट्रॉन्स जर गेले तर तिन्हीचे तिन्ही व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल झाले. 1 हा 2 हे 3 काय झालं एक्साइटेड स्टेट मध्ये रिकामी झाले आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं आपलं 3d34s0. एक्साइटेड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दिलं आपण 3d34s0. त्याच्या पुढची जी सेल असते त्याच्या पुढची कोणती असते 3d4s4p 3d4s4p. मग ही जी 4p असेल ही असते पुढचं व्हॅकंट ऑर्बिटल 4p. लक्षात येईल मग 1 2 3 सहित ही असते व्हॅकंट ऑर्बिटल 4p असते. आणि पहा 4p घेता वेळेस आपण कशामुळे घेतले असेल कारण की आपला जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. म्हणून आपल्याला सेंट्रल मेटल atoms makes available a vacant orbital for the bonding formation. मग हा सेंट्रल मेटल atoms काय करत असतो तो व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल करतो कशासाठी बॉन्डिंग फॉर्मेशन साठी. देन इन अ हॅब्लॅशन स्टेट आता पहा खालच्या ह्याच्यात दिलेले हॅब्लॅशन स्टेट मध्ये काय होईल हे 3 ऍज इट इज इलेक्ट्रॉन 1 2 3 इथं पेअरिंग इलेक्ट्रॉनची पेअरिंग होणार नाही. देयर इज नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिकॉज कारण काय असेल आपलं NH3 हा कसा विक फील्ड लिगँड आहे आणि विक फील्ड लिगँड काय करतो इलेक्ट्रॉनची पेअरिंग करत नाही. मग तो काय करतो ऍज इट इज ठेवले इलेक्ट्रॉन 3च्या 3 इलेक्ट्रॉन्स ऍज इट इज ठेवतो आणि जे काही 2 व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल झाले आता पहा मग हे 2 व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल झाले डी चे पुढचा आहे S चा 4s चा आणि 4p चे किती येतं 3 ऑर्बिटल. मग आता काय होत असते बघा सी हिअर व्हॉट हॅपन इन दिस कॉम्प्लेक्स फॉर्मेशन when 6 ammonia molecule किती आपल्याकडे 6 when 6 ammonia molecule is come close towards 6 ammonia molecule come close towards the chromium for the bonding formation साठी ज्यावेळेस 6 अमोनिया मॉलिक्यूल हे क्रोमियम कडे येत असतात तर क्रोमियम कडे आल्याच्या नंतर क्रोमियम कडे काय व्हॅकंट ऑर्बिटल आहे आपल्याकडे असणारे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ते काय करतात डोनेट करतात कुठं व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये. मग आता खालच्या हॅब्लॅशन स्टेट मध्ये पहा त्यानं काय केलं हे 6 अमोनिया मॉलिक्यूल कोणते फॉर एक्झाम्पल इथे एक अमोनिया मॉलिक्यूल हा 2 हा 3 हा 4 हा 5 आणि 6 अमोनिया मॉलिक्यूलनं काय केलं हे जे काही व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल होते डी चे 2 एक S चा आणि P चे किती असतील 3 या ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये आपल्याच्याकडे जी काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स होती ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय केली देऊन टाकली. ते डोनेट तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे एका एकाने एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलं कशामध्ये या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये. हे पण मी इथं वर काढत आहे या प्रकारे काय केलं त्यांनी 2 इलेक्ट्रॉन्स काय केले इथं देऊन टाकले आणि
आता मग काय झालं की हायब्रिडायझेशन काय झालं, तुम्हाला सांगितलं मी की व्हेन vacant orbital of the centrometer atom is overlapped with the fulfilled atomic orbital of the ligands, then there is formation of the hybrid orbital or hybridization. मग आता इथं पहा 6 अमोनिया मॉलिक्यूल काय केले, एक एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देऊन टाकले, याला दिले, याच्यामध्ये दिले, याच्यामध्ये दिले, याच्यामध्ये दिले, याच्यामध्ये 6 चे दिले. मग आता डी ची ऑर्बिटल किती होती व्हॅकंट 2, म्हणजे 2 चे झाले 2d, इथे काय झालं 2d झालं, बरोबर आहे. म्हणजे 2 डी चे ऑर्बिटल, एक ऑर्बिटल कशासोबत घेतला, एस चा ऑर्बिटल, म्हणजे एक झाला एस, 2d, एक एस, आणि पी ची ॲटॉमिक ऑर्बिटल किती रिकामी होते, 3, म्हणजे 3 झाले पी चे. म्हणजे जर तुम्ही पाहिला असेल, याची जर आपण बेरीज केली 2d एस पी 3, म्हणजे 2 चे डी, एक एस, आणि पी चे किती ॲटॉमिक ऑर्बिटल, 3. when they are combined or they are hybridized with each other, then geometry of the complexes is a D2sp3. पहा या मॉलिक्यूलचं हायब्रिडेशन काय झालं, मग इकडं झालं D2sp3 हायब्रिडेशन झालं. मग या मॉलिक्यूलचं हायब्रिडेशन जर D2sp3 होत असेल, then it acquires the octahedral geometry to the molecule. म्हणून या मॉलिक्यूलला काय होते, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री का होत येत असते. आणि या मॉलिक्यूल काय होते, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री इथं आल्यामुळं किंवा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री इथं आल्यामुळं काय होत असते, त्याला सेप जो असतो त्याचा, तो सेप कोणता असतो, ऑक्टाहेड्रलचा हा सेप असतो, किंवा ऑक्टाहेड्रलचा हा काय असतो, सेप असतो, किंवा मॉलिक्यूलचा हा सेप असतो, लक्षात. तर मग ज्यावेळेस आता ही जॉमेट्री झाली, आता पहिले तुम्ही काय लिहिलं इथं, when 6 ammonia molecule come close towards the centrometer atom C chromium for bonding formation, they donate the lone pair of electrons in a vacant orbital of the chromium. मग व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये काय करतात, ते क्रोमियमच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये काय करतात, ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, डोनेट केले त्यांनी. आणि डोनेट केल्याच्या नंतर काय होत असतंय की व्हेन 2d 1s and 3p atomic orbital combine together and forms the hybridization, that is D2sp3. मग तिथं हायब्रिडेशन कोणतं झालं, D2sp3 झालं, अँड द कॉम्प्लेक्स फॉर्म ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. आणि त्या कॉम्प्लेक्सला कोणती जॉमेट्री फॉर्मेशन झाली, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री काय झाली तिथं आली. म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री आपण लिहिली, ती कोणती असते जॉमेट्री, दिस जॉमेट्री इज कॉल्ड एज द ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. त्या जॉमेट्री कोणतं असेल, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असेल. दिस कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एज द इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. दिस कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एज द इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस, किंवा या ऑर्बिटल किंवा कॉम्प्लेक्सचं नाव आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस म्हणत असतो. हाईट इज कॉल्ड एज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. कशामुळे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस म्हणतो आपल्याला सांगता येईल का, कशामुळे, कारण की आतला जो डी ऑर्बिटल आहे, आपण आतल्या साईडचा डी ऑर्बिटल काय केला, आतल्या साईडच्या डी ऑर्बिटल मध्ये आपण त्याला हायब्रिडेशन मध्ये भाग घेतला, किंवा आतल्या डी ऑर्बिटल काय झालं, विच दे आर इन्व्हॉल्व इन हायब्रिडायझेशन. हायब्रिडेशन मध्ये काय झालं, ती इन्व्हॉल्व झाले, आणि इन्व्हॉल्व झाल्यामुळं तिथे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस काय झालं, तिथं फॉर्मेशन झालं. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस काय होते, फॉर्मेशन केलं. देर आर 3 इलेक्ट्रॉन्स इन द अनपेअर्ड. मग या कॉम्प्लेक्सेस मध्ये जर पाहिलं असेल आपण, की इकडे पहा, इथंच आपल्याला कळतं की किती नंबरचे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स येतात. हे पण याच्यात एक पॉईंट आहे, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड किती येतं, 3 येतं. किती येतं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, 3 येतं. हेन्स द कॉम्प्लेक्सेस इज कॉल्ड एज द पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस. या कॉम्प्लेक्सेसचं काम आपण पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस आपण जनरली म्हणत असतो. आणि जर तो पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस असेल, किंवा पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स असेल, आणि 3 जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल, तर दिस मॉलिक्यूल शोज द 3.87 bm बोहर मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. मग हा कॉम्प्लेक्स काय करतो, मॅग्नेटिक मोमेंट किती दाखवल, 3 जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील ते किती दाखवतो, 3.87. 3.87 किंवा 3.87 काय कराल, तो बोहर मॅग्नेट ऑफ निवडी काय दाखवते, मॅग्नेटिक मोमेंट दाखवल. अँड फायनली लास्टली द स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल. मग लास्टली काय असते, त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कोणतं असेल, तर मग त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर असं असतं. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस मॉलिक्यूल. हे त्याचं असतं स्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये क्रोमियम असतो सेंट्रल, आणि 6 अमोनिया मॉलिक्यूल इज अटॅच or surrounding to the central metal atom Cr. 2 ammonia molecule is, one of the ammonia molecule is above the plane and second is the below the plane, and the 4 ammonia molecule is on the plane. एक असतं 4 जे ऑन द प्लेन असतात, त्याचा एक असतो, पाचवा असतो अबोव द प्लेन, दुसरा असतो बिलो. दिस इज कॉल्ड एज द स्ट्रक्चर ऑफ CrNs36 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्सेस. दिस इज कॉल्ड एज द स्ट्रक्चर ऑफ CrNs36 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स. मग याप्रमाणे आपल्याला काय करावं लागत असते, तिथं त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन ही घ्यावी लागते. आणि ही इन्फॉर्मेशन कशा थ्रू घेतो आपण, धिस इन्फॉर्मेशन इज टेक ऑन द बेसिस ऑफ द व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. जसं व्हॅलेन्स बॉन्ड थेरी सांगितलं आपल्याला, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय सांगितलं आपल्याला, की व्हॅलेन्स बॉन्ड थेरी से दॅट द सेंट्रल मेटल ॲटम मेक्स द अवेलेबल
व्हॅकंट ऑर्बिटल फॉर द बॉन्डिंग फॉर्मेशन. मग ही जे बॉन्डिंग फॉर्मेशन साठी सेंट्रल मेन ऍटमने काय केले, किती किती व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल केले, जवळपास 6 व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल केले. म्हणून त्या कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स 6 ही काय आली, त्याचे कॉर्डिनेशन नंबर आला आणि त्याची 3 काय आली, त्याची ऑक्सिडेशन स्टेट आली. तर असे मॉलिक्युल्स काय करते, असे मॉलिक्युल्स आपल्याला जनरली पाहायचे आजच्या लेक्चर मध्ये, एवढे होतील तेवढी किंवा राहिले उद्या पाहतात आपल्याला. तर याचं एक्सप्लेनेशन फक्त तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला ते एक्सप्लेनेशन काय करता आलं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सो वी विल गो अहेड to take the next example, that is the formation of MnCN6 trinegative complex. Formation of MnCN6 trinegative complexes. मी जो फॉर्मॅट तुम्हाला पहिला कॉम्प्लेक्स एक्सप्लेन करताना सांगितला, त्याच सेम फॉर्मॅट मध्ये काय करायचं, सगळे कॉम्प्लेक्सेस काय करायचे एक्सप्लेन करायचे. त्याच सेम कॉम्प्लेक्स मध्ये काय करणार आपण, सगळे कॉम्प्लेक्सेस काय करणार एक्सप्लेन करणार, किंवा सगळे काय करणार आपण एक्सप्लेन करणार. लक्षात. आता मग याच्यामध्ये एक्सप्लेन करताना काय करतो, पहिला पॉईंट कोणता घेतो आपण, आता या कॉम्प्लेक्स आपण एक्सप्लेनेशन घेतात. फॉर एक्झाम्पल पहिला कॉम्प्लेक्स घेता मी फॉर्मेशन ऑफ MnCN6 ट्रायनिगेटिव्ह कॉम्प्लेक्स घेतला हा दुसरा. याच्यामध्ये पहिले एक्सप्लेनेशन कसं करणार मी पहा. द सेंट्रल मेटल आयटम ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज Mn. Mn ला काय म्हणतो आपण, मॅग्नेज. Mn ला काय म्हणतो आपण, मॅग्नेज. हा याचा पहिला पॉईंट घ्यायचा. द सेंट्रल मेटल आयटम ऑफ द कॉम्प्लेक्स इज मॅग्नेज और Mn. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स इज 6. याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल, 6 असेल, 6 असेल. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स इज 6. द ऍटॉमिक नंबर ऑफ Mn इज इक्वल टू. मग याची ऍटॉमिक नंबर काय येईल याचं, आपल्याला माहिती आहे की मॅग्नेजचा ऍटॉमिक नंबर किती असतो, 25. याचा मॅग्नेजचा ऍटॉमिक नंबर काय आहे, 25 आहे. मग आपण लिहिलं ऍटॉमिक नंबर ऑफ द मॅग्नेज 25. देन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द कॉम्प्लेक्स इज 3. ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही वर पाहिले असेल तर ती -3 आहे. पण तुम्हाला सांगितलं की हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, की कॅल्क्युलेशन याचं कसं का असतं, किंवा याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो हे तुम्हाला मी अगोदरच्या लेक्चर मध्ये काय केलं, एक्सप्लेन केलं आहे. कसं एक्सप्लेन केलं आहे, एक सायनाइडच्या मॉलिक्युलवर एक निगेटिव्ह चार्ज असतो, किंवा एक सायनाइडच्या मॉलिक्युलवर एक निगेटिव्ह चार्ज असतो. टोटल सायनाइड मॉलिक्युल किती येतं, 6 येतं. म्हणून चार्ज किती झाले, निगेटिव्ह चार्ज झाले 6, -6. -6 वर -6 जर इज इक्वल टूच्या इकडे जर गेले किती होतं, +6. +6 मधून मायनस जो चार्ज दिसेल आपला वरचा ट्राय निगेटिव्ह, तो जर मायनस झाला तर चार्ज किती, आपल्याला +3 चार्ज काय असतो किती येत असतो. लक्षात. म्हणून याचे ऑक्सिडेशन स्टेट जे आहे, तर ते ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मॉलिक्यूल किती असेल, किंवा ऑक्सिडेशन स्टेट ही किती झाली त्याची +3 ऑक्सिडेशन स्टेट येईल. याचा अर्थ इट लॉसेस द 3 इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स आउटर मोस्ट सेल. यानं काय केलंय की याच्या आउटर मोस्ट सेल मधून काय केलंय की 3 मॉलिक्युल्स काय केले तर लॉस केले तर, किंवा 3 मॉलिक्युल काय करत, हा इलेक्ट्रॉन्स काय केलं, हा लॉस करत. लक्षात. आता मग इथं ज्यावेळेस आपण हे घेत असतो, मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॉम्प्लेक्स इज 3. त्याच्यानंतर द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनचा आपला पुढचा पार्ट असतो, किंवा नेक्स्ट पॉइंट असतो. द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ द सेंट्रल मेटल आयटम AR इज इक्वल टू. आता याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर पाहिले आपण मॅग्नेटचे, तर मॅग्नेटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, मॅग्नेटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात 7. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात, ते असतात 7. मग 7 जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतील तर 7 पैकी आपल्याला जर त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जर लिहायचं असेल, 7 कशी लिहिणार आपण, 2 असतील 4s ऑर्बिटल मध्ये आणि 3 कोणत्या, 5 असतील d ऑर्बिटल मध्ये. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 3d5 4s2. त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय, ग्राउंड स्टेटचं 3d5 4s2. इन एक्साइटेड स्टेट इट लॉसेस द 3 इलेक्ट्रॉन्स. मग 3 इलेक्ट्रॉन कोणते लॉस करत, जे बाहेरचे आहेत. बाहेरचे मग कोणते, आता 3d आहे, मग 3d च्या बाहेर कोणतं असतं, 4s असतो. मग 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन लॉस करल. एक लॉस करेल कशामध्ये, इलेक्ट्रॉन्स, एक लॉस करेल आपला डी मध्ये इलेक्ट्रॉन, एक लॉस करेल. म्हणजे एक्साइटेड स्टेट मध्ये काय येईल, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 4s0 3d4. 4s0 3d4 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट मधलं काय असेल, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असेल. आणि मग जर असं असेल तर आपण जशी काही बॉक्स डायग्राम पाहिले आपण कशाची, त्या मॉलिक्युलची, ती बॉक्स डायग्राम जर आपल्याला इथे जर पाहायची असेल तर पहा, MnCN6 ट्रायनिगेटिव्ह मध्ये जे काही मॉलिक्युल्स असतील 4, तर हे 4 मॉलिक्युल्स काय होतात, पहिल्यात जातात 2, दुसऱ्यात 1 आणि तिसऱ्यात 1. असे 3 मॉलिक्युल्स मध्ये काय होतात, 3 व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. आणि इथं सुद्धा 2 व्हॅकंट ऑर्बिटल काय होतात, डी चे 2 इनर डी ऑर्बिटलचे 2 व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल असतात. त्याच्यानंतर एक 4चा व्हॅकंट ऑर्बिटल आहे, आणि 4p चे किती असतात, 3 व्हॅकंट ऑर्बिटल असतात. फेन the 6CN molecule, or when the 6CN ligand is come close towards the central metal atoms for the bonding formation, that times
they donates the lone pair of electrons in a vacant orbital. मग ते सगळे CN 6 CN काय करतात, आपापल्या जवळची एक एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करतात, व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये काय करतात, डोनेट करतात. आणि डोनेट करतात त्यावेळेस काय होते, त्याचं हॅबिट ऑर्बिटल काय करतात, एकूण काय होतात, दे आर ओव्हरलॅप विथ इच अदर. समजा फॉर एक्झाम्पल व्हॅकंट ऑर्बिटल ऑफ द CMI, CMI चा व्हॅकंट ऑर्बिटल हा फुलफिल ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ द लिगॅंड सोबत काय होतो, ओव्हरलॅप होतो. आणि जिथं अशी ओव्हरलॅपिंग झाली, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस काय होते, तिथे चालू होत असते. आणि तिथं बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस जर सुरू झाली तर तिथं काय होते, की तिथं कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड त्या सेंट्रोमीटर ॲटम्स मध्ये आणि लिगॅंड्स मध्ये काय होते, तयार होत असते. मग ज्यावेळेस 3D चे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल, व्हेन द टू ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ द 3D, one s orbital 4s orbital and the 3 orbital of the p or 4p चे ऑर्बिटल तीन असतील, they are combined together, then there is formation of the geometry is called as the D2sp3 geometry. हे मॉलिक्यूल काय करतो, हा मॉलिक्यूल D2sp3 geometry है या मॉलिक्यूल येऊन जाते आणि द geometry of the hybridization आल्याचं D2sp3, then geometry of the molecule is the octahedral geometry. This molecule consists of the two unpaired electron. See here, in these complexes, या complexes मध्ये या box diagram मध्ये आपल्याला दिसते दोन unpaired electrons येतात. Hence, this complex is called as the paramagnetic complexes, and the magnetic moment of this complexes is a 2. जर आता मला सांगा, दोन जर unpaired electrons असतील तर what is the magnetic moment? कोण सांगते, सांगा लवकर, एकच मिनिट शिल्लक राहिला आपला. मी तुम्हाला वरचा चार्ट सांगितला, एक एकूण त्याची मॅग्नेटिक मोमेंट, दोन दोनून त्याची मॅग्नेटिक मोमेंट सांगितली.